यामुळे क्यों नहीं हो रही पढ़ाई, इस काम की वजह से नहीं हो रही पढ़ाई. मुलीच नसतात काय बरं तू म्हण तू मुलीच नसतात खऱ्या. आता अंतश्रद्धा चंद्रावर चालीवर म्हण ना. चाल नाही घेताला भाऊ. चाल नाही मग म्हणते कशाला, कविता अशी असतात का? हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. आणि आज सकाळी सकाळी उठल्या आम्ही तोडत आहोत मिरच्या. घरासमोरचा जो बगीचा आहे त्या समोरच्या आम्ही तोडत आहेत मिरच्या. आणि आमची पिंकी जुटलेली आहे त्या कामासाठी. मी तर आत्ताच फ्रेश होऊन आलेलो आहो, पण पिंकी आता जुटलेली आहे त्या मिरच्या तोडण्यासाठी. पिंकी किती तोडायच्या आपल्याला? सगळ्या तोडायच्या. आता सुरू झालं काय? सोनी नाही आली? घरात बसली टीव्ही हा, बघते. म्हणजे आपल्याला कामाला जुटवलं सोनीने आणि ती तिकडे कामाला टीव्ही बघत बसली. टीव्ही नाही बघत, मी जाऊन आता अभ्यास करते. आई ओरडली वाटते तिला, ती अभ्यास करते. नाही ओरडली नाही, मला येऊन विचारली तिने. तुला येऊन विचारलं होतं? हो. काय टीव्ही बघू का? काय विचारलं? पिंकू ताई टीव्ही बघू का? मग तू काय म्हणली? मी म्हणलं बघायचे असले तर बघ, आत्याने मारल्यावर माझ्यावर नाही म्हणून ते अभ्यासात घेतली असं ना. आधी अभ्यास करी ना मग ते. हो का? तोड मग आपण तोडूयात आता मिरच्या. काय सो गाईस, या मिरच्या तोडायला. आम्ही इथं ओल्या मिरच्या तोडत आहेत लाल, आणि ती तिकून घेऊन आलेली आहे वाळलेल्या मिरच्या. मसाला करायसाठी आई, मसाला करायसाठी. हा, मावशीसाठी घेतल्यात काय? कोणत्या? किती रुपये? बंडल मधले झालंय की आता झाड राहिलं. आला तर आता हे कळाला पाहू का आपण. तिकडचं सगळं मॅच तोडलं. खोटं बोलू नको. पिंकी सोने कोण तोडीत होतं? तुम्ही. मीच तोडीत होती. खोटं बोलत होती. नाही तुम्ही दोघी तोडीत होता. आम्ही दोघी तोडीत होतो. हा, दोघी. आम्ही दोघं. एवढ्या मिरच्याने तोडल्या पाला घाल. एवढ्या मिरच्या तोडलेल्या आहेत आम्ही, त्या मिरच्या खायला. कुठे भले उठ तुम्ही तोडल्या तर एवढा भारी. उठ. तेव्हा तिथे एक लाल मिरची राहिली. ती सोनी ऐकली ती तोडायचं आता. काय रे तोडायच्या? तुम्हाला तोडायचं असलं तर तू काय रे, जाऊ दे. आता ते झाल्यानंतर आता त्याच्या लागतात मिरच्या नाही का? मिरच्या नाही, मिरच्या आहे भंडी. किती किलो आहेत पिंकी? किती किलो असतील? नाही विकायच्यात का त्या? मग आपल्या घरच्या घरी वाळायच्या. आणि त्या मागा घेतलेल्या विकत घेतलेल्या त्याला. सोनी इकडे तू, इकडे तर इकडून बस. इकडे तुला नाही यायचं व्हिडिओ मध्ये. तो हा व्हिडिओ काढतो मी इकडे बस. तुला निसायच्या का नाही? खाऊन रे. कशाची? तिकट लागत रे बाबा. हो ना सोनी? निशो ना. तू नको नाही निशायचं. हो का? मला पण नाही ते म्हणले तुला का नाही. तुला का नाही निसायचं म्हटलं मी. उगाच ते कालचं गाणं कोणतं म्हण बरं? कोणतं जर गाणं म्हणते ना रे, मछली जल की राणी काहीतरी म्हणते ना म्हणले ते. म्हण बरं ते कोणतं होतं म्हण ना. कोणतं पण? मछली जल की राणी वाला. मछली जल की रानी है जीवन उसका पानी है. मछली जल की रानी है जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, हाथ लगाओ तो डर जाएगी. टिकले बोल म्हण ना. बाहर निकालो तो मर जाएगी. हा झालं ना. झालं. पोयम नाही येते तुला कधी? पोयम येते. म्हण बरं पोयम. पोयम मला हिंदीची येते. हिंदीची म्हण ना मग. कितना प्यारा देश हमारा. नाही ते नाही. असं फील ते नाही आहे. दुसरं म्हणू का?
कौन? अगर न होता चांद रात में हमको दिशा दिखाता कौन? अगर न होता सूरज दिन को सोने सा चमकाता कौन? अगर न होती नीलमर नदियाँ जग की प्यास बुझाता कौन? अगर न होते हम तो बोलो ये सब प्रश्न उठाता कौन? हैं? मैं चुकलक का? चुकलं का? नहीं अगर न होती निर्मल नदियाँ अगर न होती निर्मल नदियाँ जग की प्यास बुझाता कौन? अगर न होते पर्वत मीठे जलने भला बहाता कौन? बहाता कोण? अगर मराठीतली नाही आहेत का? मराठीतली नाही. किती? मराठीतली म्हणा बरं. उंदीर मामा बापाजवळचा उंदीर मामा पहा कसा दिसतो. 10 दिवस बाप्पाजवळ शांत बसून असतो. नाही तरी घरी येऊन धूर घूस घालतो. वायरी कपडे पुस्तके सगळेच कुरतडून ठेवतं. दुसरी म्हणे खरी ही नाही चांगली. दिवाळी कोणत्या पोयमला सांगा. हो का? ते नाही का, आज बो रहा हूं मैं गुठली आम की तुम कहते मला रे. तुम्हाला का? यह किस काम की दिवाळीची म्हणू का? दिवाळीची नाही, हे नाही का, जिस दिन मेरे मला नाही बुद्धी मन दिवाळीची म्हणू. म्हण ना. दिवाळी आली नका म्हणू, आली दुसरी म्हण. नव्या कावरा आणि इंग्लिश इंग्लिशची नाही येत मला. बरं, इंग्लिशचा कावरा. पोयमच नाही. कावरा आणि चिमणीची म्हण. कावरा आणि चिमणीची गोष्ट झाली आता जुनी. चला गाऊया आपण नव्या युगाची गाणी. चंद्रावर चालीवर म्हण ना. चाल नाही घे त्याला भाऊ. चाल नाही मग म्हणती कशाला? कविता अशी असतात का? बरं म्हण. कावरा आणि चिमणीची गोष्ट झाली आता जुरी. चला आपण गाऊया नव्या युगाची गाणी. कावरा आणि चिमणीची गोष्ट झाली आता जुरी. आपण गावची नव्याची घरी. आपण गाऊया नव्या युगाची गाणी. चंद्रावर गेला माणूस अंतराळयानातून. चांदबाचे मामा काय जाईना मनातून. विमानात बसून माणूस आकाशात फिरतो. वेगाच्या भोवती बसून 7 समुद्र पार करतो. भूत राक्षस चेकिनी मुलीच नसतात खऱ्या. आता मुली नसतात खऱ्या. मुलीच नसतात खऱ्या. मुलीच आता आपण गाऊया नाही चिमरा आणि कुमरेची गोष्ट. मुलीच नसतात खऱ्या. मुली असतात खोट्या. मुलीच नसतात खऱ्या. मुलीच नसतात खोऱ्या. मुलीच नसतात बरं तू म्हण तू. मुलीच नसतात खऱ्या. आता अंधश्रद्धा तो आता आम्ही डाळ निसत आहेत. काहीच डाळ अशी निसत असतात. याच्यातलं काळं काळं बाजूला टाकलायचं, जे की मला सापडत नाहीये. काय काय म्हणतात त्याला? कोंड का? डोळ बाजूला टाकलायचं. आणि आम्ही एवढी निसलेली, आम्हाला नंतर आठवलं व्हिडिओ पण काढायचं राहिला. आणि हिरा बी काढायचं नाही. आतापर्यंत पिंकी निसत होती, परंतु पिंकी आता बाजूला गेलेली आहे. सो आता आम्ही निसत आहेत. आणि असं बहीण नसल्यावर असे काम करावं लागतं काहीच घरी. तरी आमची ती बारकी डुंगुरणी आलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढं काम करावं लागत नाही. फरशीवर निसायला सोपं जातं, कारण की फरशी व्हाईट कलरची ना आणि डाळ पिवळी, तर ताबडतोब ॲब्झॉर्ब होते लगेच. तुम्ही लगेच डिफरन्शिएट करू शकता. असे कामं केले पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला स्थळ येऊ शकतं लवकर शाळा सोडून. तर गाईज अशा प्रकारे आपला व्हिडिओ बंद करायला लागेल. वातावरण शेदाळ्याचा आकार दिसतोय. शाळा सोडून असे काम केले पाहिजे. इकडं बघ, इकडे दाखव पिंकी. इकडं अभ्यास चालू होता, मध्येच मला बोलवलं इकडं. यामुळे क्यों नाही हो रही पढ़ाई, इस काम की वजह से नहीं हो रही पढ़ाई. बोर झालं की थोडंसं इकडे येऊन असं तुम्ही अभ्यासाला बसलेले असला आणि तुमची आई अशी बाजूला असली, कंटाळा आला की हळूच इकडे यायचं, थोडासा हात घ्यायचा, थोडंसं मोटिवेशन, लगे वापस निघायचं. तुम्ही उमध्ये सांग बरं एकदा. एकदा सांग ना मम्मी, उमध्ये विषयी सांग ना एकदा. हुलगे ये पिंकी इकडं. पिंकी इकडे डाळ दाखवू माय. हे बघा, अशी एवढी बाजूला घ्यायची
एकदा फरशी आम्ही सॅनिटायझरने मस्त धुवून काढलेली अँटीसेप्टिकनं. तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं फरशीवर करता येते, परंतु ही फरशी एकदा आम्ही धुवून काढलेली आहे छानपैकी आणि नंतर आम्ही त्याच्यावरती हे करत आहोत गाईस. सो हायजीन मेंटेनन्स हे पण एक आपला हेतू आहे, तर ते आम्ही पुरेपूर मेंटेन करत आहेत. आणि तुम्हाला काय माहिती, तुम्ही विकतची डाळ खाता ती लय स्वच्छ असते काय हे म्हणायचं. हे गाईज, अशा प्रकारे डाळ निसून आपली होत आलेली आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.